मित्रांनो आम्ही चाललेले आहेत आज गंभीरगड. व्हेरी लो बजेट ट्रिप. गंभीरगडवरती आपण ट्रिप नेत आहोत. सोबत आमचे काही साथी आहेत. खूप जण आहेत जे नाही जमलं त्यांना येताना. ते खूप मिस करणार आहे ती मजा. आणि बघू शकता तुम्ही सगळ्या मुली एक्साइटेड. सध्या दिसत नाही आहे, दिसतील त्या जसा ट्रॅक येईल तर बघूया. स्कूटी बघू शकतात बांधलेली तुम्ही. ती आम्ही खूप आमच्याकडे ड्रायव्हर नव्हते. आम्ही मित्राला कॉल केला, बोलला ये तू रिटर्न आहे. त्याने दया दाखवली आणि तो आता येत आहे आमच्यासोबत. येताना बिचारा एकटा येणार आहे. पण दोस्ती के लिए करना पडता है. दोस्ती जिंदाबाद जिंदाबाद. तर मित्रांनो रात्रीचे वाटलेले आहेत 8 आणि आम्ही निघालेले दुपारी 4 वाजता. आम्ही आता पोहोचलेलो आहेत गंभीरगडावरती. बघूया किती वेळात आम्ही पोहोचतोय. तर सध्या हे लोक एकदम फ्रेश आहेत. गाडी खूप कम्फर्टेबल होती, एकदम आरामदायक. एसी वगैरे सुरू होता. एकदम चेअर्स पण एकदम कम्फर्टेबल होत्या. आणि आमचे साथी आलेले आहेत मॅगी घेऊन. मॅगी दाखवा मॅगी. आणि व्हेरी गुड दिवाकर. तो चलिए चलते हैं, समय नहीं गवाते क्योंकि हमें 11 बजे तक ऊपर चढ़ना है. और एक साथी हमारा पीछे रह गया है जो बहुत ही इम्पोर्टेंट व्यक्ति है हमारे लिए. वो जुबा केसरी बोल रहा है. ओके. डायनासॉरच्या काळातला एक प्राणी दिसलेला आहे आम्हाला. खूप अजीब असा ब्लॅक अँड व्हाईट आहे. तो थरथरत आहे आम्हाला बघून. आणि शेंगदाणा पण खाल्लेला आहे त्याने. साईडला शेंगदाण्याचा एक छिलका आम्हाला दिसत आहे. भुईमुगाच्या शेंगा. डोळे बघितले ते एकदम चमकत आहेत त्याचे, जसे की हेडलाईट लावलेली आहे. आणि अजून पण उडत नाही. म्हणजे भीती बघा. नवा फटे तो फटेल पण नवा बिना घटे. तर मित्रांनो गंभीरगडला येताना तुम्हाला कंपल्सरी शूज घालणे इम्पॉर्टंट आहे. कारण की खूप सारे विषारी साप आम्ही दोन्ही वेळा ट्रेकला आल्यात आणि दोन्ही वेळा बघितलेले आहेत. त्यानंतर प्रत्येक माणसाकडे कमसे कम 3 लिटर पाणी असणे गरजेचं आहे. कारण की वरचे जे टाकीमध्ये पाणी आहे ते कदाचित चांगलं असते किंवा नसते, ते आपण सकाळी बघूयाच. त्यानंतर रस्त्यामध्ये खूप अडथळे आहेत, तर तुम्ही शूज घालायला विसरू नका. दुसरी गोष्ट, दगडाखाली त्या साप असू शकतात, म्हणून तुम्हाला रात्री अंधारामध्ये टॉर्च असणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर डब्बा, आणि जर पॉसिबल असेल तर तुम्ही सोबत टेंट असणे सुद्धा ते गरजेचं आहे. कारण की वरती खूप जास्त थंडी असते, तर तुम्ही बाहेर झोपू शकत नाही. आताशी चढायला सुरू केला आहे. अर्धा रस्ता क्रॉस झाला आहे आणि समोर आहे गंभीरगड. तर मज्जा नाही सुंदरी. तर मित्रांनो आतापर्यंत 4-5 वेळा रस्ता हरवत आम्ही एका रस्त्याला पोहोचल्यात. माहिती नाही आहे हाच रस्ता आहे की नाही, म्हणून हा गंभीरगड आहे. तिसरी फेरी असून सुद्धा ही आम्हाला रस्ते बरोबर येत नाही आहे. सो गंभीरगड खूप फेमस ट्रॅक आहे, लो बजेट ट्रॅक आहे पालघर जिल्ह्यातील आपल्या. तर या त्याला वाढवा, त्याला प्रसिद्ध करा. सायवन या गावामध्ये तो बसलेला आहे. गंभीरगड तुम्ही सर्च करू शकतात. आणि जसा सनराईज स्टॉप आहे का, पायाखाली ठेव मोबाईल. समजलं का? तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 8. आता वाजत आलेले आहेत. आणि जो आम्ही पहिली टेकडी क्लिअर केलेली आहे. मागे तुम्हाला दिसेल एक चंद्र, आणि चंद्राच्या बाजूला जी टेकडी दिसत आहे त्या टेकडीवरती आज आम्ही स्टे करणार आहेत. सो आम्हाला ऑल द बेस्ट करा की रात्री आमच्यासोबत काय झालं नाही पाहिजे, भूतान आली पाहिजेत आणि बिबट्याने आमच्यावर हल्ला नाही केला पाहिजे. आणि हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहेत गंभीरगडावर. तिसरूंदा असून पण हे मंदिर मी पहिल्यांदा बघतोय. तर मंदिर कसलं आहे माहिती नाही, आता रात्री जाणार नाही आम्ही त्याच्यामध्ये, पण सकाळी तुम्हाला नक्कीच त्याचं दर्शन करू. ओके, भेटूया उद्या सकाळी. हॅलो, हा बोल. मित्रांनो आम्ही आहेत गंभीरगडावर आणि बिलीव्ह नाही करणार, लाईफमध्ये पहिल्यांदा डोळ्याने स्वतःच्या बॅम्बू पिट व्हायपर ह्याला आम्ही बघत आहेत. हा पण इंडियामधल्या एक वेनेमस स्नेकमध्ये मोजला जातो. हा फक्त जंगलामध्ये वरती डोंगराळ भागात उंचीवरती आढळतो. बघा त्याचा खूप विषारी साप आहे हा. जसं आपल्या इकडे घोणस असते तशाच प्रकारे हा इकडचा घोणस असा मानला जातो. बॅम्बू पिट व्हायपर नावामध्येच त्याचे गाल तुम्हाला दिसत असतील पूर्ण विषाने भरलेले आहेत.
आणि आता त्याच्या अजून थोडं जास्त जवळ गेले तर तो स्ट्राईक करू शकतो. जसं मी तुम्हाला दाखवतो आता. तू काय बसले? किती शांत आहे बघा मित्रांनो. तो अजिबात बाईट करायचा प्रयत्न नाही करत मिळत. ठीक आहे. सो दिस इज बॅम्बू पिट वायपर. ओके, तुम्ही त्याचे डोळे बघू शकतात. खूप असा सुंदर असा साप आहे तो. ओके, बघा त्याचे डोळे. त्याला जिकडून आपण उचललेला तिथेच त्याला व्यवस्थित ठेवू. कदाचित त्याला हैराण केलं असेल आम्ही, बट ही इज फाईन. ओके, सो खूप छोटा आहे हे. खूप ह्यांची साईज मोठी होते. आता आमची थोडी फाटलेली आहे, आणखी हा डोक्याला कधी पण चावू शकत होता. आणि आम्ही इथूनच आलो, जस्ट त्याच्या 2-3 फूट लांबून. सो मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेले आहेत गंभीरगडाच्या टॉपवरती. 7 वाजता आम्ही ट्रॅक सुरू केला होता. आता ऑलमोस्ट 10 वाजत आलेले आहेत, म्हणजे 3 तास झालेले आहेत. थोडं लवकर पोहोचू शकत होते, पण अंधार असल्यामुळे आम्ही 3-4 वेळा वाट विसरलो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की रस्त्यामध्ये आपल्याला बॅम्बू पिट वायपर दिसलेला, तर आम्ही सावधपणे वरती पोहोचलो आहेत. तर मित्रांनो, हे असे काही दृश्य आहेत जे व्हिडिओमध्ये कॅप्चर झाले नाही, आणि कॅमेऱ्यामध्ये हे खरोखर हे डोळ्याने सुद्धा असंच दिसत होतं. तर बघू शकता तुम्ही नजारा किती सुंदर आहे तो. रात्री आम्ही पोहोचलो वरती आणि डायरेक्ट डब्बा खायला बसलो, कारण की खूप दमलेले होते सगळे ट्रॅक करून, म्हणून आम्ही टेंट नंतर लावले. रात्रीचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 3. गंभीरगडाच्या टॉप स्पॉटवरती आम्ही आहेत. आता कॅम्पफायर वगैरे करून झालेलं आहे आमचं. तर आज लो बजेट ट्रिप आहे आपली, तुम्हाला माहितीच आहे. एकच टेंट होता आपल्याकडे, त्यामध्ये मुली झोपलेले आहेत टेंट, त्यांची सेफ्टी फर्स्ट. आणि दिसत असतील तुम्हाला टेंटमध्ये ते सध्या काय काय खात आहेत ते काहीतरीमध्ये. आणि आम्ही आपलं लो बजेटच्या प्रमाणे आपली मच्छरदाणीवाली कारण की तुम्ही थोडीशी घाबरलेले आहेत आम्ही, खरं सांगतो. साईडला आमची आग भिजवलेली आहे आम्ही, थोडी तुम्हाला दिसेल बाहेरच्या साईडला आग, तर ती आम्ही भिजवलेली आहे. आणि आता आम्ही ॲटलिस्ट 2 तास झोप घेणार आहोत, कारण की 5 वाजताचा सनराईज हा खूप सुंदर असा असतो. तर बघूया आपण 5 वाजता नक्की आपल्याला सुंदर असा सनराईज दिसतो की नाही. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही बघितलं त्याला घोरत आहे कसा. आम्हाला थोडीशी झोप लागलेली, आम्ही सहसा घाबरले. असं वाटलं की बिबट्या आहे, पॅन्थर असं वाटलं आम्हाला, बाहेर आहे कुठेतरी. बघितलं तर हा आमचा ब्लॅक पॅन्थर घोरायला लागलेला. अजून पण घोरतोय, दाखवा एकदा परत. हा बघा ब्लॅक पॅन्थर. मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 6:20 आणि आम्ही सगळे वाट बघत आहेत. सूर्य तर उगवलाच आहे, पण आता तो ढगांसोबत जो व्ह्यू देणार आहे लेयर्सवाला, आप देख सकते हैं हमारे साथ ही कैमरामैन आप देख सकते हैं सामने सूरज है और सूरज के लेते हुए यहाँ पे बहुत सारे लोग हैं. ये हमारे मेन फोटोग्राफर, ये हमारे फोटोग्राफर के पीछे जो छुपी हुई टीम होती है जो हल्का हल्का मोबाइल निकाल के फ़ोटो क्लिक कर लेती है. और यहाँ पे हमारे गिरा हुआ बंदा बड़ा नीचे बनी है. बोलेल तेव्हा बोल. तर मित्रांनो, आम्ही गंभीरगडाच्या सगळ्यात टॉपवरती पोहोचलेले आहेत. टॉपचा व्ह्यू तुम्हाला दाखवलेला आहे. आणि पालघर जिल्ह्यातलं हे एक प्रसिद्ध स्थान आहे. दुसरंच पालघर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं प्रसिद्ध स्थान तुम्हाला सरळ दिसेल, तो आहे आपला महालक्ष्मीगड. माझ्या बोटाच्या डायरेक्शनला बघू शकता तुम्ही, तो आहे आपला महालक्ष्मी गड. त्याच्यानंतर थोडं पुढे अजून बघितलं तर समोर आहे आशेरीगड. तर हे जवळजवळ सगळे गड एकाच एरियामध्ये आहेत आणि तिन्ही गड तुम्ही
2 दिवसामध्ये करू शकतात. तर जर तुम्ही एक गडाच्या प्लॅनिंगने येत आहेत तर तुम्ही बाकीचे 2 गडही एका दिवसामध्ये करू शकता. फॉलो करा, सबस्क्राईब करा. सकाळी आम्ही टेंट साईटवरनं उतरून पाण्याच्या टाकीकडे जायला निघालो, कारण की सगळ्यांकडचं पाणी संपलेलं आहे आणि खूप तहान लागली आणि खाली उतरायला ऑलमोस्ट 2 ते 3 तास लागतील. सो समोर आता हा पाण्याच्या टाकीकडे जाण्याचा रस्ता आहे. जे चंद्र आम्ही तुम्हाला रात्री दाखवलेला त्याच्या खाली जी टेकडी दिसत होती त्याच्या मित्रांनो, खाली हे सगळे इकडे आलेले आहेत. आता पाण्याची ती टाकी आहे. पाणी संपलेलं आमचं सकाळीच. तर आता वरती पाण्याची टाकी आहे, तुम्हाला दाखवतो मी ती टाकी कुठे आहे ती. ओके, सो बघू आपण कसं आहे ते टाकी. रस्ता थोडा डिफिकल्ट आहे, तर तुम्ही येताना एखादी जर तुमचा मोठा ग्रुप आहे तर हा वाला एरिया थोडासा डिफिकल्ट आहे. उतरताना चढवू शकतो कोणीही, उतरू त्यांना थोडीशी प्रॉब्लेम होतात. तर हा रस्ता व्यवस्थितपणे पार करा. ओके, सो आपण आता टाकी दाखवतो मी तुम्हाला पाण्याची. सो ही आहे पाण्याची टाकी. ही आता पावसाळा सुरू असल्यामुळे भरलेली आहे. आत्ताचाच पाऊस थांबलेला आहे. आमचे एक ट्रॅकर चढत आहेत आता वर. आणि हा बघा असा काही व्ह्यू आहे हा. तर अशा प्रकारे हे पाणी वरून दगडातनं रिसून एक थेंब 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 करून ह्या पूर्ण टाकीमध्ये ते भरत चाललं आहे. सेम अशी टाकी त्या साईडने सुद्धा आहे, पण ती सध्या खराब आहे म्हणून आपण ह्या टाकीचा यूज केला. तर मित्रांनो, आता आपण एवढ्या ते खूप खालती आहेत, तर आपण वरती आलेलो आहे तिकडून. आणि ही आहे पाण्याची टाकी. खूप जास्त भरलेली आणि नीळ साचलेली आहे तिकडे. पण इमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला पाणी प्यायचं वगैरे असेल तर खूप मिनरल युक्त वॉटर आणि थंड एकदम, जसं की आत्ता फ्रीजमधून काढलं असं ते पाणी आहे. सो आपण आता बघूया हे लोकांना वरती कसे येतात. नाही, आता दिसतील. तर मित्रांनो, आपला गंभीरगडावर आपल्याला 15 तास पूर्ण झालेले आहेत आपले. तर रात्रीच आमचं पाणी संपलेलं होतं. सो जी तुम्ही टाकी आधी बघितली तर ते थोडंसं गढूळ होतं पाणी आणि त्याच्यात नीळ वगैरे साचलेली होती. तर असेल किंवा नसेल त्याच्यामध्ये काही बॅक्टेरियाज असू शकतात, व्हायरस असू शकतो. तर अशावेळी तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एकदा तुम्ही पाणी उकळवून प्या, आणि इमर्जन्सीमध्ये जर तुमच्याकडे काही भांडं नाही आहे पाणी उकळवण्यासाठी, तुम्ही प्लास्टिक बॅगमध्ये इमर्जन्सीमध्ये ते उकळवू शकतात. ते बॅग पेटत नाही. किंवा थर्ड ऑप्शन आहे कोळसा. जो आहे कोळसा, त्याला थोडेसे त्याचे छोटे छोटे पार्ट्स बनवायचे आणि ते आपल्या बॉटलमध्ये टाकायचे, जेणेकरून जे पण काही बॅक्टेरिया वगैरे असतात ते मरून जातात आणि आपल्याला त्या कोळशाचा काही त्रास होत नाही. फक्त ते क्रंच करायला विसरू नका, किंवा मोठे पीस तोंडात येतील ते परत तुम्ही थुकत जा. ओके, तर आम्ही आता मॅगी बनवायला ठेवलेली आहे. आणि कचरा आम्ही इकडे केला नाही माहीत बिलकुल. आम्ही रिस्ट्रिक्शन लावलेले आहे की एकही कचरा घेऊन नाही जाणार, ठेवून नाही जाणार. आणि जो पण रस्त्यात कचरा दिसेल तो पण आम्ही उचलून देणार आहोत. सो अशाच प्रकारे आमची मॅगी रेडी झालेली आहे. आता खूप भूक लागलेली आहे आणि आम्ही आता ती खातो. ओके, तर मित्रांनो, काल रात्री तुम्हाला जसे रात्री मंदिर दाखवले होते ते हे मंदिर जय भवानी गंभीरगड माताचं आहे. तर तुम्ही बघू शकतात.
हा आहे मंदिरातला परिसर. अजून काही व्हिडिओ लाईव्ह आहे का यंदा? आपण बोरुस बंदाला घेतलेला माहित नाही काय आहे. भारी काय काहीतरी विचार केलेला आहे गड्याचा तो वापरणार आहे. कसं कसं निघून गेला दिवाकर? अपेक्षा नव्हती मला दिवाकरकडून. काय करतात बोला. चला इकडनंच. हां चला ते थांबले पण मग त्यांना सांगितलं नाही माहित ना. फोन करा ना. जाम भारी आहे. उतरले का फटकन खाली. मी ह्यांना इकडनंच घेऊन आलेला का नाही. जवळ जवळ पाय टाकायचा. हात करा हात. दर्शन रात्री आम्ही फिरून गेलो होतो. फोटो काढणं. ऋतिक दादा लहान आहे. दिसो का? नाही दिसत पण लहान आहे तो. तर आम्हाला आता बिबट्याचा आवाज येत आहे. लहान आहे ना. मोठा नाही माहित. तर एवढा आवाज ऐकल्यानंतर आम्ही खरोखर अक्षरशः घाबरलेले होते. पण अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही जर कधी फसले तर कृपया करून धावू नका. कारण की जर आपण त्यांच्यासमोर धावले तर ते आपल्याला शिकार समजतात आणि आपला पाठलाग करतात. म्हणून अशा वेळी तिकडेच उभं राहून स्वतःला मोठं दाखवण्याचा आणि डॉमिनंट दाखवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ते तुमच्यावर अटॅक नाही करणार. एक आहे की तो बैल पण असू शकतो. बैल पण असेच घुरतात. बैलाचं एवढं नसेल. असते. दादा कोणी आहे का खाली? हॅलो. तर मित्रांनो टोटल आता 2 वाजत आल्यात आणि फायनली गंभीरगड ट्रॅक आमचा कंप्लीट झालेला आहे. आणि ह्या सगळ्यांची तोंड तुम्ही बघू शकतात. उन्हामुळे आणि तहानेमुळे ते खूप संतापलेले. मग त्यांना एक पॅप्सीची ट्रीट दिली त्यांच्याच पैशाने. आणि फायनली आम्ही असं निश्चित करतो की आमचा ट्रॅक सुखरूपपणे कंप्लीट झालेला आहे. आता आम्ही टेम्पोची वाट बघत आहेत. ट्रॅक कंप्लीट तेव्हाच होईल जेव्हा सगळे घरी पोचतील. तर घरी जाईपर्यंत आम्हाला बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच खूप सारे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.